2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यासाठी आज आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत. सज्ज सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे, तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या मनाचे, गोड मानून या शब्द माझे स्वागताचे. दिग्गजांच्या कलाकारांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपात विराजमान मान्यवर सोलापूरचे महापौर आदरणीय श्री विनायक पोढ्याल साहेब, ते सध्या इथं मंचावरती उपस्थित नाही आहेत, पण त्यांना थोडासा विलंब होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे साहेब ही मंगवे आहेत, ते लवकरच इथे येतील. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले नगरसेवक आदरणीय श्री सत्यनारायण गोरम साहेब, आदरणीय नगरसेवक श्री अजय कोल्लम साहेब, तसेच स्वरांजली चॅनलचे एमडी आदरणीय श्री दयानंद मांड्याल साहेब, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री नारायण गेरवा साहेब, जयहिंद फूड बँकेचे संस्थापक व तसेच अध्यक्ष आदरणीय सतीश तमशेट्टी सर, सुप्रभात क्लासेसचे संचालक व आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री आदरणीय रवींद्र पानुगंडी सर, आदरणीय पानुगंडी काका, अवकाशी मेघ दाखवून आल्यावर आतुर झालेला मयुरा समान हा प्रेक्षक वृंद व त्याहूनही भेदभाव होऊन कार्य करणारे माझे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बक्षीसपात्र गुणवंत विद्यार्थी व तसेच त्यांचे आदरणीय पालक व या सुप्रभात क्लासेसच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मी निवेदिका सौ अंबिका गणपा आपले सुप्रभात क्लासेसच्या वतीने सहर्ष 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 स्वागत करतो. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे साहेब, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आपण साजरा करण्यात जमलेलो आहोत. डॉक्टर जयप्रकाश कोठे हे MD जनरल मेडिसिन असून DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी असे उच्च विद्याविभूषित असून त्यांचे स्वतःचे GI एंडोस्कोपी सेंटर असून सोलापूर मार्केटे सरकारी रुग्णालय व यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ते कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. ते आता येणार आहे, थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. तर नंतर आजच्या या कार्यक्रमास आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी त्यांचा थोडक्यात असा परिचय करून देत आहे. आजचे अतिथी नगरसेवक
माननीय श्री सत्यनारायण गोगम साहेब धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे माननीय सत्यनारायण गोगम साहेब, अखिल भारत पद्मशाली संघाचे सचिव, श्री पंचमुखी हनुमान देवस्थानचे संस्थापक सचिव, रोटरी क्लब MIDCचे माजी सचिव, तसेच विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक असून आत्मतृप्ती योजनेचे संचालक म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ते सर्वपरिचित आहे. रक्तदान, आरोग्य शिबिरे, अवयवदान, नेत्रदान या अभियानातून जनजागृती करण्यात त्यांचे मोलाचे योगदान ठरले. या कार्याबद्दल शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आलेला आहे. तदनंतर आपले पुढील अतिथी श्री अजय कोंडम साहेब, माननीय श्री अजय कोंडम साहेब ते सोलापूर प्रभाग आत्ताचे नगरसेवक असून अध्यक्ष अरिहंत शिक्षण विकास संस्था तसेच चंद्रलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व पद्मशाली मार्गदर्शन उत्सव समितीचे अध्यक्ष असून सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे ते विश्वस्त आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, अन्नदान शिबिर, निराधार मुलांसाठी मदत कार्य अशी अनेक सामाजिक कार्ये त्यांनी घडवून आणली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी PhD, डॉक्टरेटची पदवी संपादित केली असून स्वरांजली शिक्षण योगी पुरस्कार, शिवभारत शिक्षक पुरस्कार असे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. तसेच माननीय श्री दयानंद मांडल साहेब हेही आपणास अतिथी म्हणून लाभले असून स्वरांजली न्यूज चॅनलचे ते संस्थापक संचालक आहेत. 2002 साली जिल्हाधिकारी वेणुगोपाल रेड्डी यांच्या हस्ते आदर्श केबल ऑपरेटर पुरस्कार त्यांना मिळाले असून त्यांच्या एका स्वप्नाची पूर्तता म्हणजेच तेलुगू मातृभाषिकांसाठी 24 तास चालू असणारे स्वरांजली या तेलुगू चॅनलचा शुभारंभ, ज्यातून तेलुगू बांधवांना जिल्ह्यातील घडामोडींची माहिती मिळत असते. युवकांसाठी MPL क्रिकेट मॅचेस, महिलांसाठी प्रवचने, दीपोत्सव आदी कार्यक्रमांचे आयोजन ते करत असतात. शिक्षण ही तितकेच महत्त्वाचे आहे असे त्यांच्या दृष्टीने त्याची प्रतीची म्हणजे त्यांची कन्या MBBS वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून त्यांचे दोन्ही पुत्र BTech कम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेले माननीय श्री गोपाळ रेड्डी साहेब ते महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे सरचिटणीस असून श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे सहसचिव आणि पद्मशाली स्टुडंट्स असोसिएशनचे माजी सचिव होते. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सोलापूर शहरचे ते माजी सरचिटणीस होते. स्वरांजली चॅनलचे त्या अँकर म्हणून परिचित आहे. आजचे अतिथी म्हणून लाभलेले व्यक्ती माननीय श्री सतीश कामशेट्टी सर जे विविध संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अन्नपूर्णा फाउंडेशन सोलापूर संचलित, जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष, हिंदू जनजागृती, सोलापूर विकास मंच, शांतता कमिटी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचे ते सदस्य असून एअर रायफल ऑल इंडियाचे ते राष्ट्रीय खेळाडूही आहेत. रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच इतर राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त असून गेल्या 9 वर्षापासून जय हिंद फूड बँकेचे ते यशस्वी नेतृत्व करत आहेत. युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांसाठी विविध लघुउद्योगांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, गरीब कुटुंबियांना अन्नधान्य वाटप अशी अनेक उल्लेखनीय कार्ये त्यांनी पार पाडली. अशा या सर्व अतिथींचा परिचय संपवून मी कार्यक्रमाची पुढील सूत्रे माझ्या सहशिक्षिका सौ अंबिका कळवा मॅडम यांना सोपवते. धन्यवाद. सुप्रभात क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 2025-26 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभासाठी आज या मंगलमय दिवशी आपण एकत्रित आलेले आहोत. या समारंभासाठी उपस्थित मान्यवर विनायक कोंडाल दादा त्याला थोड्या वेळात येणार आहेत आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे सर ऑन द वे आहेत. त्यांचं आगमन होईल आणि तसेच प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला आपल्या श्री
श्री सत्यनारायण गुलाम साहेब नगरसेवक, अजय पोन्नम सर नगरसेवक, दयानंद मांडल सर एवढे स्वरांजली चॅनल, तसेच माझे मित्र नारायण केरवा सामाजिक कार्यकर्ते आणि तसेच माझे विद्यार्थी पहिल्या बॅचचे विद्यार्थी सतीश तमशेट्टी संस्थापक अध्यक्ष जयंत फूड बँक. दिवस हा आनंदाचा, दिवस हा आनंदाचा, दिवस हा सौख्याचा, दिवस हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा. वर्षभरातून उजळींना आनंद देणारा हा महत्त्वपूर्ण समारंभ म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा. सुप्रभात क्लासेसच्या वतीने आयोजित सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र भूमीला एक वैभवशाली परंपरा आहे. ही संतांची भूमी आहे. या संत भूमीला एक आगळा इतिहास आहे. पण मित्रांनो, आमच्या या सुप्रभात क्लासेसला सुद्धा लहानगा इतिहास आहे, एक परंपरा आहे. इतिहास आहे एक छोट्या झोपडीतून एका भव्य इमारतीपर्यंतच्या प्रवासाला. खडकाळ माळ रानातून एक सुंदर अशा हिरवळीत नटलेल्या नंदनवनाचा. इतिहास आहे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि परंपरा आहे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला. सुप्रभात क्लासेसचे छोटेसे रोपटे आज एका मोठ्या वटवृक्षात परावर्तित होत आहे. दरवर्षी आपल्या सुप्रभात क्लासेसमध्ये इयत्ता 1ली ते 10वी इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, मराठी मीडियमचे वर्ग करतात. इंग्लिश मीडियमसाठी यावर्षी ऑल सब्जेक्ट म्हणजे सर्व विषयाची व्यवस्था केलेली आहे. इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, मराठी, संस्कृत, हिंदी सर्व विषयाची इयत्ता 10वीसाठी आपल्या क्लासमध्ये घेतला जातो. तर तसेच इयत्ता 11वी, 12वी, बीकॉम फर्स्ट इयर, बीकॉम सेकंड इयर, बीकॉम थर्ड इयर, अकाउंटन्सी विषय सुद्धा मी क्लासेसमध्ये शिकवत आहे. तर अकाउंटन्सी व मॅथ्स या विषयाचे क्लासेस येथे होतात. तर आपल्या सुप्रभात क्लासेसमध्ये मागील काही विद्यार्थ्यांनी आउटपुट मार्क्स घेतलेले आहेत. त्यांचे नाव सांगू इच्छितो. तर रचना श्रीराम या मुलीला 100पैकी 100 गणित या विषयात मिळालेला आहे. स्नेहा गंगदे, गेल्या वर्षी स्नेहा गंगदे या मुलीला सायन्स विषयात म्हणजे अतिशय अवघड सब्जेक्ट परंतु सायन्स विषयात सुद्धा आमच्या सुप्रभात क्लासेसमध्ये 100पैकी 100चा आहे असतात. आणि तसेच स्नेहा गंगदे त्याच मुलीला गेल्याच वर्षी संस्कृत या विषयात सुद्धा म्हणजे एकच मुलगी 200 मारले. तर सायन्समध्ये 100पैकी 100, संस्कृतमध्ये 100पैकी 100. आणि अनेक विद्यार्थी संस्कृत विषयात मागील 5 ते 6 वर्षापासून दरवर्षी सुप्रभात क्लासेसचं वैशिष्ट्य आहे. संस्कृत विषयात मागील 6 वर्षापासून 100पैकी 100चा आयस्ट आहे. परंतु याच वर्षी 1 मार्क कमी पडलं. 99 यावर्षी 2 मुली आहेत. लक्षात घेणार आहे 100पैकी 99 2 विद्यार्थिनी आहेत. आणि विशेष सांगायचं झालं तर यावर्षी सुप्रभात क्लासेसला 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर याचे सर्व श्रेय आपले सर्व क्लासेसचे शिक्षक आणि सगळे टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या आईवडिलांना जाते. उंच शिखर गाठण्याची व यशस्वी होण्याची परंपरा आजही सन 2001 पासून सुप्रभात क्लासेसची सुरुवात झालेली 2001 पासून सध्याचं वर्ष 2026. तर 2001 पासून येथील प्रभावी अध्ययनामुळे व गुणवंत विद्यार्थ्यांचा अथक परिश्रमामुळे कायम राहिलेला आहे. ही परंपरा अशीच सदैव कायम राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी, आनंददायी ठरेल. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. धन्यवाद.
क्लासेस त्या गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नगरसेवक माननीय श्री सत्यनारायण गुरवजी, नगरसेवक श्री अजयजी पूनमजी, आमचे पद्मशाली पश्चिम महाराष्ट्राचे सेक्रेटरी श्री दयानंदजी मामदारजी, नारायणजी येरवाजी, त्याचबरोबर सतीशजी कमशेट्टीजी आणि सुप्रभात क्लासेस ज्यांनी 25 वर्ष यशस्वीरित्या राबवली आणि बरेचशा विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि उच्च शिखरावरती पाठवलं, असे या क्लासेसचे प्राध्यापक रवींद्रजी पानपुर्तीजी, त्यांचे सर्व शिक्षक आणि उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि माझे मित्रांनो, सर्वप्रथम आज या 10वीच्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालंय असं सर्व विद्यार्थ्यांचं, यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज म्हणजे यश एका दिवसाचं नाहीये, खूप वर्ष याला परिश्रम करावे लागले, प्रत्येक दिवस तुम्हाला याच्यासाठी कष्ट करावे लागले आणि हे कष्ट फक्त तुमचे एकट्याचेच नाही, तुमच्या पालकांचे पण आहेत. कारण की पेपर तुम्ही देत असताल पण त्याच्या मागे तुमची पालकांची तेवढीच मेहनत आहे तुमच्या यशस्वी एवढ्या गुण मिळण्यामध्ये. कारण की त्यांनी स्वतः तुमचं भविष्यासाठी जे स्वप्न ठरवले आहेत ते स्वप्नपूर्तीसाठी हा प्रथम पाया आहे. आज आपल्या पालकांचं पण मी अभिनंदन करतो. आपल्याला माहिती आहे की भारत देशात एक ज्ञानाची परंपरा आहे. आपल्याला लाभलेले थोर पुरुष आहेत, श्री स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, असे थोर पुरुषांचा आपला देश आहे. त्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्ञान, संस्कार आणि नवीन नवीन संशोधन याचा आपला देश आहे. बरेचशा विद्यार्थ्यांना असं असतं की 10वीत आपल्याला यश मिळालं नाही, मला पाहिजे तेवढे मार्क मिळाले नाही तर आयुष्य संपलं. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत नैराश्य आपल्या आयुष्यात येऊ देऊ नका. आता आपली सुरुवात आहे, 10वी आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं असेल की मला डॉक्टरच व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय किंवा मला वकील व्हायचंय, ते दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात आहे. आणि मी पालकांना पण आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या पाल्याची ज्या क्षेत्रात आपल्या पाल्याची आवड आहे त्या क्षेत्रात त्याला करिअर करू द्यावे. कारण की मी स्वतः डॉक्टर आहे आणि माझं स्वतःचं शिक्षण डॉक्टरी क्षेत्रामधलं PhD आहे माझ्याकडे. मी DM गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे, म्हणजे MBBS, MD आणि PhD म्हणजे त्याच्या पुढचं DM असे मी 12 वर्ष डॉक्टरी क्षेत्रामध्ये काढलेले आहेत. तर आपल्याला सांगू इच्छितो, बरेच विद्यार्थ्यांना बघितलं माझ्या आयुष्यात की 12वीमध्ये खूप यशस्वी असतात, बोर्डात येतात, पण मला डॉक्टरी क्षेत्रामध्ये नीट एक्झाम दिली, नीट एक्झाममध्ये मी पास नाही झालो, डॉक्टर होऊ शकलो नाही, म्हणजे सर्व काही संपलं असं काही नसतं. तर ज्या क्षेत्रात आपली आवड आहे त्या क्षेत्रात जर आपण करिअर केलं तर पुढे जाऊन आयुष्यात नैराश्य येतं. बरेचसे डॉक्टर बघितले आज की जे डॉक्टर होऊन सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये आनंद नाहीये. कारण काय, त्यांना व्हायचं काहीतरी वेगळं होतं, पण त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती की डॉक्टर व्हावं म्हणून ते फक्त डॉक्टर झाले. असं काही त्यांचं तुमच्या पाल्याशी होऊ देऊ नका. आपल्या सर्वांना मला एक सांगू इच्छितो, आज जसं आपण माहिती आहे की सोशल मीडियाचं युग आहे, मोबाईल आहे, त्याच्यानंतर बाकीचे सगळे सोशल मीडिया, मोबाईल असतील, इंटरनेट असतील, त्याचा वापर आपल्या शिक्षणासाठी चांगलं कसं करता येईल हे आपण बघावं. पानपुर्ती सरांचं मार्गदर्शन तर आपल्याबरोबर राहणारच आहे. आपल्या पाल्याला आणि आपल्या पुढील भविष्य विद्यार्थ्यांसाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल सुप्रभात क्लासेसचं धन्यवाद व्यक्त करतो. आपला जास्ती वेळ घेणार नाही. मला माहिती आहे की बाकीचे मनोगत केलेलं आहे. आपल्या सर्वांना मी एवढंच बोलू इच्छितो की विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की ऑलवेज थिंक वाय.
इफ यू वॉन्ट युअर फ्युचर हाय. नेहमी तुम्हाला ती उत्सुकता पाहिजे काहीतरी नवीन शिकण्याची, आणि तसं जर असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा सुरुवात होऊन आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, 30व्या वर्षी तुम्ही मला बोलवलं, 50व्या वर्षी तुम्ही मला बोलवलं, आणि त्यावेळेस त्याच्याही पेक्षा मोठ्या अवसरात आपण वर्धापन दिन असेल, विनोद विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, आपण त्यावेळेस करूया. आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवण्याचे जे प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं, त्याच्यामध्ये 2 कारणे. पहिलं कारण असं आहे की सुप्रभात क्लासेसचा मी सुद्धा विद्यार्थी होतो. साधारण 2004-2005 यावेळेस माझी 9वी-10वी होती. त्यावेळेस मी सुप्रभात क्लासेसमध्ये क्लासेससाठी आलो. कदाचित माझं शिक्षण इतकं नव्हतं, म्हणजे मी म्हणतो ना आपण अभ्यास न करणारा विद्यार्थी, वृद्ध विद्यार्थी, त्या पद्धतीचा मी होतो. मला 38% घेण्यासाठी मला महाराष्ट्रामध्ये ते पानगडे सर, कारण की माझं 38% जरी 10वीमध्ये मिळालं, त्याच्यानंतर जे मला योग्य मार्गदर्शन पानगडे सर असेल, सुप्रभात क्लासेस असतील, आणि मागे बसलेले बच्चा सर आहेत, हे सुद्धा मला शिकायला होते. त्यांच्या समोर आज माझं 10वी-नंतर 11वी-12वी आर्ट्समधून झालं, 12वी आर्ट्समधून झाल्यानंतर BBAला घेतलं, MBA केलं. त्याच्यानंतर माझं जे शैक्षणिक फील्ड जे होतं, त्याच्यानंतर मी सामाजिक फील्डमध्ये, सामाजिक भागामध्ये गेलो. त्या क्षेत्रामध्ये साधारण जय हिंद फूड बँक नावाची संस्था स्थापन केली, आणि आज मी राज्यामध्ये आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये असं आहे, सांगायचं तर एवढंच आहे की आपण काम करताना ना, आपल्याला जो मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे, तो महत्त्वाचा. मार्गदर्शन मिळताना योग्य व्यक्तीकडून योग्य वेळेत मिळणं सुद्धा महत्त्वाचं. त्याच्यामुळं जसं डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की आपण, जसं की आता माझं MBA झालं आहे, मी वडीलमध्ये सुद्धा आम्ही होऊ शकलो असतो, पण एक आवड सुद्धा खूप महत्त्वाची आहे. जसं की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की असे कित्येक डॉक्टर आहेत ते स्वतः डॉक्टर असून समाधानी नाही आहेत, कारण की त्यांची आवड जी आहे ती दुसऱ्या क्षेत्रात होती. त्यांनी आले आईवडिलांच्या ह्याच्यावरून वगैरे. तर प्रत्येक पालकांनी सुद्धा विनंती करायची की त्यांना जे आवड आहे त्याच्यामध्ये त्याचं करिअर कसं करता येईल, त्या पद्धतीनं तुम्ही विचार करा. आणि तसेच पालक सर आहेत किंवा शिक्षक जे आहेत, विनोदचे आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता की आपल्या पाल्याला कोणत्या ह्याच्यावर करायचं. आज तुम्हाला सांगायला आवडेल की गीताचं काम करताना, माझी संस्थेची गीताचं काम करते, साधारण आम्ही 750 ते 800 व्हॉलंटियर सदस्य आमच्या संस्थेत काम करतात. त्याच्यामध्ये विविध घटकांमध्ये आम्ही आता काम करतोय. शैक्षणिक बाबतीत असतील, आणि सरांचं मी ज्यावेळेस बघितलं 2004-5ला की अशोक ह्या भागामध्ये सिद्धेश्वर साई सेंटरच्या वरती क्लासेस होतं, त्या क्लासेसला मी जायचो. त्याच्या अगदी माझं घर माझ्यासमोर होतं, आणि तिथून ज्या काही माझ्यासोबत जे घडलेले विद्यार्थी आहेत ते आज फॉरेनमध्ये सुद्धा सेटल आहेत. त्याच्या अभिनुसार त्याचे शिक्षण, योग्य शिक्षण त्याला जे मिळालं आहे, आणि योग्य मार्गदर्शन जे करणारे जे पालक आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रत्येक विद्यार्थी बाहेरच्या देशात आहेत, पुण्यामध्ये आहेत, हैदराबादमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. तर आपण आणि आपल्या पालकांना सरकार विनंती आहे की आपण मार्गदर्शन आपल्या पालकांनी करावं, सरांच्या माध्यमातून करावं, आणि आपल्या पालकांचं भविष्य घडवण्यासाठी आपण सदैव एक प्रयत्न करत राहावा. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी तुमच्या भानुमंडी सरांचं आणि सुप्रभात क्लासेस या सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवता. त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांचं आभार मानून थांबतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथी आणि माझे सर रवींद्र पानगंडी सर, माझे सर्व गुरुजन आणि माझे विद्यार्थी मैत्रिणी, मी आज इथे उभी आहे त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या शिक्षकांचं मार्गदर्शन. मला जितके काही मार्ग त्या सर्वांचं श्रेय या गुरुजन वर्गाला जातं. मी खरं तर सुप्रभात क्लासेसमध्ये येण्याचं कारण माझा भाऊ सुप्रभात क्लासेसमध्ये होता, आणि माझ्या बाबांनी त्याला अनुसरून मला इथे घातलं. आणि मी स्कॉलरशिपमध्ये असताना मला गणितात थोडी अडचण आली म्हणून मी सुप्रभात क्लासेस लावले, आणि मी एका महिन्यासाठीच लावलो. आणि त्या
जेवढे काही पार पडले आहेत ते सर्वांचं श्रेय रवींद्र पानगंडी सरांना जातं. मी सरांचे खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द इथेच थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश कोल्हापूर 2025-26 10वीच्या वर्षी मी सुप्रभात क्लासेसमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. पहिल्या काही महिन्यात आमचे काही बेसिक्स सरांनी जे किचकट गणित असतात त्यांची बेसिक्स आम्हाला सोडवून गेली किंवा त्यांची योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. मग आम्ही 10वीच्या सिलॅबसला सुरुवात केली. सिलॅबस तसं अवघड होतं आणि जास्तही होतं, पण आमच्या शिक्षकांनी डिसेंबरच्या अखेरपर्यंत तो सर्व सिलॅबस संपवून आमचे जे प्रॅक्टिस टेस्ट घेतले त्या प्रॅक्टिस टेस्ट त्याच्या अपार मेहनतीमुळे आम्हाला एवढे मार्क पडू शकते. त्यामुळे मी रवींद्र पानगुंडी सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज जे मी त्यासमोर बोलत आहे त्याची श्रेय जाते कल्पना मॅडमला. त्यांनी दर सोमवारी भाषणाची स्पर्धा घेऊन माझी स्टेशनरी वाढवली. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. हा सुंदर कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना घडवण्यामागे शिल्पकाराची जी भूमिका असते, सातत्याने 25 वर्षापासून अखंडितपणे विद्यार्थ्यांना घडवणारे माझे मित्र रवींद्रजी पानगंडी सर, माझे मित्र मत्सा सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित गुणवंत विद्यार्थी आणि पालकांना, 10x10च्या रूममध्ये शिकवणीचं क्लास म्हणून चालू केलेलं क्लासेस आज बघता बघता वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे. याबद्दल मला अभिमान वाटतोय. पानगंडी सरांचं करावं होतं सरांच्या सोबत मी सुरुवातीपासूनच होतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना, त्यांचे क्लासेस चालू असताना, विशेषतः अकाउंटन्सीमध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. 11वी 12वी सायन्स, अकाउंटन्सी, त्याचबरोबर पालकांचं थोडं मागणी होतं, पालकांचं थोडं कल होतं की सर सुरुवातीपासूनच म्हणजे 1ली-दुसरीपासूनच तुम्ही क्लासेसला चालू करा. आणि त्याप्रमाणे 1लीपासून ते 12वी पर्यंतच्या या वटवृक्षामध्ये पानगंडी सरांचं जितकं योगदान आहे तितकंच योगदान या क्लासेसच्या सर्व शिक्षकांचं सुद्धा आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडत गेले. काही जण उच्च पदांवर आहेत, काही जण फॉरेनसारख्या कंट्रीमध्ये सुद्धा काम करत आहेत, काही जण या आपल्या भारतातल्या विविध राज्यांमध्ये आणि आपल्या या शहरात सुद्धा आहेत. मित्रांनो, जेव्हा आम्ही 10वी 12वीमध्ये असायचो, आता मी तो व्यासपीठावर बसलो आणि मला वाटतं की तर आम्ही सुद्धा तुमच्या एवढं मार्क्स मिळवत होतो, आमचं सुद्धा कुठेतरी सत्कार झाला असतं. असो, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आम्ही शैक्षणिक बरोबर नसते, शिक्षणात आम्ही कमी असतो तरी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. पद्मशाली स्टुडंट असोसिएशन असू द्या, पद्मशाली युवक संघटना असू द्या, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघटना असू द्या, आणि आमच्या आर्यंत इंग्लिश मिडियम स्कूलचे आचार्य पूनम सर, सत्यनारायणजी गुरम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहोत. कारण 10वी ही आपली बेस आहे. 10वी नंतर मला 99% मिळाले, मला 98% मिळाले, मला 70च मिळाले, मला 52च मिळाले, अशा प्रकारचं एक गणना आपल्यामध्ये होत असते. पण कोणाला माहीत 52% मिळालेला विद्यार्थी 12वीमध्ये टॉप सुद्धा होऊ शकतो.
आणि टॉपर असलेला विद्यार्थी लुझर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं ॲडमिशन करत आहात, ॲडमिशन तुमचं होत असताना चांगला निर्णय घ्या. तुम्हाला जर निर्णय घेण्यात म्हणजे अवघड होत असेल तर अमुगंटी सर आहेत, पौर्णम सर आहेत, आम्ही आहोत, आमचं मार्गदर्शन घ्या. पण 10वी हा बेस आहे. या बेसमध्ये एक चांगलं पक्का पाया तुम्ही निर्माण करा, जेणेकरून तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी ते एकदम सुरळीत होईल. मी जास्त वेळ न घेता उपस्थित मान्यवरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. माझ्यासारख्या छोट्याशा सामाजिक कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवलं आणि माझ्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न घडून आणलं. त्याबद्दल मालवंटी सरांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या सर्वांचाही आभार मानतो. माझे मार्गदर्शक बंधुवर्य श्री अनंतराय पानवंडे, पुन्हा प्राध्यापक पानवंडे सर, उपस्थित मान्यवर, पालकवर्ग, विद्यार्थी मैत्रिणींनो, आज सुप्रभात क्लासेसचा 20वा वर्धापन पूर्ण झालेला आहे. रौप्य महोत्सवी काटून सर एक सोलापूर शहरात आगळ्यावेगळ्या प्रतिमा या शिक्षण क्षेत्रात प्रस्थापित केले. रवींद्र पानवंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रभात क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया भक्कम केला आहे. आज सन्मानित होत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी अशीच प्रगती करत समाजाने देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे गुणवंत विद्यार्थी, पालक आणि या क्लासेसचे सर्व शिक्षक, तर आज पूर्व भागातील या क्लासेसला, प्रभाग क्लासेसला एक शिक्षण संस्थेप्रमाणे 25 वर्षाचा टप्पा पूर्ण करत आहे. तर क्लासेस सुरू होतात, 2-4 वर्षांनी, 5 वर्षांनी पुन्हा बंद होतात. आज एखादी मोठी शिक्षण संस्था ज्याप्रमाणे 25 वर्षाचा टप्पा पूर्ण करतो, त्याप्रमाणे सुप्रभात क्लासेसने 25 वर्षाचा टप्पा पूर्ण करून कितीतरी विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. तर अशा सुप्रभात क्लासेसना मी शुभेच्छा देतो. तर त्यानंतर आज जे विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे पालकांनी पण योग्य ठिकाणी मुलांना सोडलेलं आहे, ॲडमिशन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मी त्यांनाही आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. इथं समोर बसलेले देखील बरेचसे चेहरे जे आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्यांना बघून देखील मला आनंद झाला. आज सुप्रभात क्लासेस 25 वर्ष पूर्ण करून 26व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. त्यामागे सर्व विद्यार्थी व पालक ज्यांनी विश्वास ठेवला, त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी सर आणि सरांचा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. ते खूप चांगल्या रीतीने पार पडत आहे. ह्याच्यामुळेच आज यशस्वीरित्या आपण 25 वर्ष पूर्ण केलं असतो. त्याबद्दल मला असं वाटतं की आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद. इथं बसल्या बसल्या थोडंसं मला कळलं की म्हणजे तुमचे चेहरे किंवा तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो. वेळ झालेली आहे, सगळ्यांचं भाषण झालेलं आहे, आता जाऊ द्या. चल, पण मला हे सांगायचं की 10वीचं वर्ष जो आहे खूप महत्त्वाचं होतं. आपण सगळ्यांनी खूप परिश्रम घेतला. त्यामध्ये शिक्षकांकडून व आपल्या पालकांकडून मला खूप मदत झाली, सहकार्य लाभलेलं आहे. किती जणांनी ज्यावेळेस मार्कशीट आल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या हातात जर त्यांचा आशीर्वाद घेतला तरी हात होता. किती जणांनी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतलेला आहे. काही हरकत नाही, तुम्ही शिकत आहात, आपल्याकडनं काही गोष्टी राहून जातात. तर मला असं सांगायचं की व्हेरी गुड, दोज आर डन दिस थिंग्स रिअली अप्रिशिएट. त्यांचं राहिलेलं आहे, त्यांनी आज घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या हातात ते मार्कशीट द्यायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपण घ्यायचा. तुम्हाला कळलं नाही त्यांना किती आनंद होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर तुमचं जे पुढचं भविष्य आहे ते आणखी खूप सुखकर आणि सक्सेसफुल होतं.
सो फॉर दॅट रिझन यू हॅव टू डू दिस थिंग्स. करणार ना सगळं घरी गेल्यानंतर? येस, व्हेरी गुड. आज जग जे आहे कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला शाळेतल्या शिक्षकांनी त्याचसोबत सुप्रभात क्लासेसनी तुम्हाला मार्गदर्शन करून एवढे मार्क घेण्यासाठी तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही ते घेतलं. त्याच्यापुढे ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार, 11वीला ॲडमिशन घेणार, एका वेगळ्या जगात तुमचं पदार्पण होणार आहे. आतापर्यंत तुमचं फोकस होतं की 10वीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणं होतं की नाही. आता ह्याच्याबद्दल काय असणार आहे की नवीन नवीन क्षेत्र आहे, आपलं फ्युचर काय आहे, त्या गोष्टीचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या आईवडिलांचे मार्गदर्शन किंवा आता यरवा साहेबांनी सांगितले की ज्यांची मदत लागेल त्यांच्याकडनं मदत घ्यायची. मदत घेताना अजिबात विचार करायचा नाही की आपण यांना कसं विचारायचं, त्यांना काय वाटेल त्यांना वाटू द्या. आपल्याला काय पाहिजे आपण त्यांच्याकडनं मागून घेतलं पाहिजे आणि आपलं आयुष्य जे आहे, आपल्या आयुष्यात काय करायचं आहे ठरवायचं आहे. मला इतके सांगायचे की ज्यावेळेस आपण घरात असतो, बाहेर काय चाललेलं असतं आपल्याला माहीत असतं का? रोडवर काय चाललंय, पलीकडे काय चाललं आपल्याला काही माहीत नसतं. आज ज्यावेळेस त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार त्यावेळेस तुम्हाला डिस्ट्रॅक्टर खूप भेटते. आपण जे एक ठरवतो त्याला होमवर्क करण्यासाठी, आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी असे बरेचसे मंडळी किंवा बऱ्याचशा गोष्टी घडतील. तर त्याच्यावरती आपल्याला माहीत असायला पाहिजे की अशा गोष्टी आपल्याला येणार आहेत. आपण गाडी चालवतो, आपल्याला माहिती आहे ट्रॅफिक येणार आहे, मधून कोणतरी गाडी घेऊन जाणार आहे, बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. सो यू शुड बी फर्म ऑन युअर डिसिजन की आपल्या भविष्यात आपल्याला काय करायचं आहे. तर अशी कोणी येतील कोणी जातील त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे आणि आपल्या फोकसवरतीच आपल्याला लक्ष द्यायचं. त्या क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये एक रोल मॉडेल तयार करा. तुम्हाला काय वाटतं की ही व्यक्ती खरोखरच शून्यातून जग उभा केलेली आहे, अशी व्यक्ती कोण आहे? एक लिस्ट काढा तुमच्या ह्याच्यामध्ये, त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांना आपल्या चेहऱ्यासमोर ठेवा आणि आपलं आयुष्य घडवा. एकदा का आपलं आयुष्य घडलं तर आपल्यासोबत आपल्या आईवडिलांचं नाव व आपल्या शिक्षकांचं नाव हे उजवलं. आज तुम्ही इतके टक्केवारी घेऊन गुणवंत झालात. आज सुप्रभात क्लासेस त्याच्यामध्ये सरांचं परिश्रम, त्यांच्या स्टाफचं परिश्रम, तुमचं परिश्रम, तुमच्या आईवडिलांची साथ सगळं दिसतंय ना. त्यामुळंच आज आपल्याला इथे पारितोषिक मिळालं, सर्टिफिकेट मिळालं, त्या ग्रुपी आपल्याला प्राईज मिळालेलं आहे. त्यांची फर्स्ट आली आहे मुलांना तर ते मोठं बुके देखील मिळालं पहिल्या 5 विद्यार्थ्यांना. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या भविष्यात खूप महत्त्वाच्या असतात. जास्त वेळ घेणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये खूप आपल्याला प्रगती करायची आहे आणि आपल्या डोळ्यासमोर नेहमी आपलं घर, आपलं देश, आपल्या देशाच्या संदर्भात आपल्याला काही चांगलं करायचं हे नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपली कारकीर्द करावी. त्यापुढे आपल्या सर्वांना व पालकांना देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. अशीच प्रगती आपण नेहमी करत राहू. सर, पुन्हा एकदा आपले देखील धन्यवाद की तुम्ही मुलांना इतक्या चांगल्या पद्धतीने तयार करता सुप्रभात क्लासेसमध्ये. जर मी असलं असतं तर मी ॲडमिशन घेतलं असतं तुमच्या शाळेमध्ये याच्यामध्ये क्लासेसमध्ये. मी काय करेन की सगळ्यांना सांगेन की जर ॲडमिशन घ्यायचं आहे क्लासेसमध्ये तर कुठं घ्यायचं? आमच्या क्लासेसचं जाहिरातही तुम्ही केलं त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलं जातं. जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हाताला नेहमी सुगंध दरवळत आणि तो सुगंध त्यांच्या हातांनाही येतो. हा जो सुगंध आहे तो आजचे जे आपले व्यक्तिमत्व आहे आदरणीय श्री कोंडम साहेब त्यांना येतो असं म्हटलं जातं. तर माननीय आदरणीय श्री कोंडम साहेब त्यांनी आम्हाला अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते. धन्यवाद सर. बघता बघता आपण शेवटच्या गोड टप्प्यावर कधी येऊन पोहोचलो हे कळलेच नाही. भक्तांच्या विचारांना दिला सोहळ्याला या दर्जा, श्रोत्यांच्या टाळ्यांनी दिली सोहळ्याला या ऊर्जा. करूयात आता सांगता शब्द नकोत फार, आपण आला आपले मनापासून आभार. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सौ वल्लार मॅडम त्यांना मंचावरती आमंत्रित करते. कार्यक्रमास पूर्णपणा मिळतो तो आभार प्रदर्शन. आयोजन आहे, नियोजन आहे, कष्ट आहे,
प्रयत्न आहेत. सोहळ्याच्या या सणासाठी कितीतरी यज्ञ आहेत. आपल्या या परिश्रमाचे मोल आम्ही जाणतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचेच आम्ही आभार मानतो. तर सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, आजचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी वेळात वेळ काढून बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी आमच्या सुप्रभात क्लासेसच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच सुप्रभात क्लासेसचे संचालक श्री रवींद्र पानुवंटी सर, तसेच आमचे ज्येष्ठ काका श्री अनंतय्या पानुवंटी यांचेही मी आभार मानते. आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इथे उपस्थित असलेले शिक्षक, पालक, विद्यार्थी व मित्रपरिवार यांचेही मी आभार मानते. आणि सर्वात जास्त आपल्या अप्रतिम भाषाशैली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलेल्या माझ्या सहशिक्षिका सौ अंबिका गडपामाळे यांचेही मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमासाठी मदतनीस म्हणून केलेल्या कार्याबद्दल श्री गोंधळ काका यांचेही मी आभार मानते. व शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे मी जाहीर करते. यानंतर वंदे मातरम या राष्ट्र